श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगा. तर मी तेल गरम करून घेतले आहे, त्यात जिरे मोहरी टाकली आहे आणि लसूण टाकला आहे. आता हे छान परतले की त्याच्यामध्ये आपल्याला हळद मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. तर बघा आता हे छान परतले आहे. यात मी आता टाकली आहे हळद, चवीनुसार मिर्च पावडर टाकते आहे. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आमच्या इथे थोडं तिखट खाता, त्यामुळे मी थोडीशी तिखटच बनवते. आता यामध्ये टाकते आहे गवारीच्या शेंगा. आता या गवारीच्या शेंगा टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी त्यांना परतून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये टाकले आहे मी आता गवारीच्या शेंगा आणि यांना आता छानपैकी परतून घेत आहे. 1-2-3 मिनटं आपल्याला यांना चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हवी असेल तेवढं पाणी टाकायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढ्या रशीनुसार. आता ह्या मी थोड्याशा राहिल्या त्या पण शेंगा टाकून घेतल्या आणि आता परत एकदा पुन्हा यांना हलवून घेऊन परतून घेऊन मग त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. तर हे बघा, छानपैकी आपल्या आता शेंगा परतल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आहे. हे बघा, मी आता याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार स्वादानुसार यामध्ये मीठ टाकून घ्या. हे बघा, आता याच्यात मी स्वादानुसार मीठ टाकते आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला चांगल्या शिजू द्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेले आहे आणि याला आता मी चांगले शिजू देणार आहे. तोपर्यंत मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. तर मी शेंगदाणे घेतले आहे आणि हे बघा, मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये. आता आपल्या भाजीवर मी कोथिंबीर घालत आहे आणि कोथिंबीर व्यवस्थित पाहिजे तेवढी आपण घालू शकतो, त्याचं काही प्रमाण नाही आहे. आणि आता ह्या भाजीला चांगली उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. हे बघा, भाजीला छान उकळी आली आहे आणि आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. कूट टाकून झाल्यानंतरही परत भाजीला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. आता मी भाजीला परत एकदा पुन्हा व्यवस्थित कूट मिक्स करून घेत आहे. कूट मिक्स झाल्यानंतर भाजीला मी छानपैकी उकळी येऊ देणार आहे. छानपैकी उकळी आली म्हणजे सर्व कूट त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो, मग भाजी छान लागते. तर बघा, आपली गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.